हॅलो स्टुडंट. तर आपल्याला सी टी सेल करून एक नवीन नोटिफिकेशन आली आहे की आपली जी कॅप टूची लिस्ट लागली होती तर ती वापस एकदा रिवाईज करण्यात येणार आहे. म्हणजे तिला पुन्हा एकदा पब्लिश करण्यात येणार आहे. त्याचा रिवाईज शेड्यूल हा आपल्याला सी टी सेलनी पाठवलेला आहे. तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल, ठीक आहे, त्याची नोटीस आलेली आहे बघा. नीट यू जी 2024. द रिवाइज स्केड्यूल फॉर कॅप 2 ऑफ आयुर्वेद BMS BHMS आणि BUMS साठी. म्हणजे आपले डबल पुन्हा एकदा आपली कॅप 2ची लिस्ट ही पब्लिश होणार आहे. तर मग इथे काय लिहिलं आहे की ड्यू टू सम टेक्निकल एरर्स, म्हणजे काही सिलेक्शन लिस्टमध्ये काहीतरी एरर्स आले होते टेक्निकल, त्याच्यामुळे ती लिस्ट जी आहे आपल्याला 4 तारखेला रिलीज झालेली ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला 6 तारखेलाही पुन्हा दुसरी लिस्ट ही पब्लिश होणार आहेत. बघा, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप 2 ग्रुप बी, ओके, ती केव्हा होणार आहे? 6/10/2024, म्हणजे उद्या, ठीक आहे. नंतर आहे डेट ऑफ जॉईनिंग फॉर सिलेक्टेड कॉलेज ड्युरिंग सेकंड राऊंड फॉर नीट यू जी, ठीक आहे. मग जॉईनिंग करायची डेट आपल्याला दिली आहे 7 तारीख ते 10 ऑक्टोबरपर्यंत. नंतर आहे लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर कॅप टू सिस्ट विथ फॉरफिट्यूर ऑफ रजिस्ट्रेशन फीज, म्हणजे आपल्याला इथे त्यांचं हे भरावं लागणार आहे, त्यांची फीज, पैसे भरावे लागणार आहेत आपल्याला, ठीक आहे. नंतर त्याची डेट आहे 13/10/2024. नंतर कॅन्डिडेट शूड रिफर टू इन्फॉर्म roster for rules regarding forfeiture of fees and eligibility for cap round 3, म्हणजे त्यांनी हे इन्फॉर्मेशन रोस्टर बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. नंतर टेबल 2 बघा, आता हे काय, रिवाइज टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप 3. आता मग कॅप 3चा सुद्धा शेड्यूल हा बदललेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी कॅप 3च्या आपल्याला डेट दिली आहे 15 ते 17 ऑक्टोबर, ठीक आहे. नंतर आहे पेमेंट आपल्या कॅप 3साठी पेमेंट आहे रजिस्ट्रेशन फीस ची पेमेंट करण्यासाठी 15 ते 17 तारीख, ठीक आहे. नंतर आहे पब्लिकेशन. नंतर आपली कॅप 3ची जनरल लिस्टचे पब्लिकेशन होणार आहे, ठीक आहे, फॉर ग्रुप बी आणि सी साठी. ते आहे 18/10/2024. नंतर आहे पब्लिकेशन ऑफ कंबाईंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेटमेंट, मग स्टेट मेरिट लिस्ट लागणार आपली नंतर, तर ती लागणार आहे 18 ऑक्टोबरला. नंतर आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, मग आपलं कॅप 3साठी सीट मॅट्रिक्स लागणार आहे 18/10/2024, 18 ऑक्टोबरला. नंतर आहे ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग, ही प्रोसेस कॅप 3साठी आपल्याला BMSची असणार आहे 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत. नंतर आहे डिक्लेरेशन ऑफ थर्ड सिलेक्शन लिस्ट, म्हणजे कॅप 3ची सिलेक्शन आपलं डिक्लेअर होणार आहे 23 ऑक्टोबरला. नंतर आहे फिजिकल जॉईनिंग, ठीक आहे. सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जॉईनिंग करण्यासाठी आपल्याला दिलेली आहे डेट 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर. नंतर आहे मग हे लास्ट डेट आहे की सीट विदाउट पेनल्टी, म्हणजे आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं नाही आहे तर ही लास्ट डेट आहे 28 ऑक्टोबर, ठीक आहे. तर याच्यानंतर जर आपण कार्ड कॅन्सल केलं तर आपल्याला पेनल्टी फीजही भरावी लागेल. मग हे above schedule is subject to change as per the direction of various authorities like MCC, ACC, ACCC and central government, state government and honorable court, ठीक आहे. हे म्हणजे चेंज होऊ शकतं, पण सध्या तरी हे फिक्सच आहे, ठीक आहे. तर तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, उद्या आपली कॅप 2ची ही लिस्ट सेकंड लिस्ट ही पुन्हा लागणार आहे. थँक्यू.